पॅसिफिक ओशनच्या नवनवीन व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, सगळंच गप्पा या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. पहिला एपिसोड आम्ही जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने तुमच्या समोर घेऊन आलो आणि तुम्ही खरंच अपेक्षेपेक्षा जास्त त्याला पाठिंबा दिला, लोकांपर्यंत पोहोचला. आमच्या मित्रांचे, आमच्या स्वकीयांचे आम्हाला फोन आले, काही सजेशन आले आणि त्या सजेशनच्या त्या सगळ्याचा विचार करून आम्ही दुसरा एपिसोड आम्ही हा शूट करतोय. दुसऱ्या एपिसोडचा सेलिब्रिटी हा खूप खास आहे, आमच्यासाठी सेलिब्रिटी आहेत ते. पण त्या सेलिब्रिटी बद्दल कडे येण्याआधी थोडस त्याच्याबद्दल सांगतो. मित्रांनो, बेसिकली काय होतं ना की सौंदर्य म्हटलं आपण तर सौंदर्यातलं सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे आपला केस. केस म्हटल्यावरती ती अतिप्रिय असतात, ते पुरुषाला असतील किंवा स्त्रीला असतील. पुरुषांना तर थोडं जास्त असतात, कारण की 18-19 वर्षानंतर मुलांचे किंवा त्याच्याही आधी टक्कल पडायला लागला की मुलांना कॉम्प्लेक्स येतो की मुली आपल्याकडे बघतील की नाही बघतील, लोक आपल्याला वयापेक्षा खूप मोठं समजतात, असा एक कॉम्प्लेक्स असतो, सौंदर्याचा भाग असतो. त्याच्यामध्ये मग काही मुलं केशरोपणची ट्रीटमेंट असेल किंवा विग लावणं असेल, असं सगळं करत असतात. पण प्रत्येकाला छान दिसायचं असतं, एकदम मस्त दिसायचं असतं. पण ह्या सगळ्याच ज्या व्याख्या आपण आपल्या भोवती तयार करतो, याला कुठेतरी असं छेद देणारा आजचा आपला सेलिब्रिटी आहे. त्याचा प्रवास खूप मोठा आहे. तर त्या सेलिब्रिटीला आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आज बोललेलं आहे. त्या सेलिब्रिटीचं नाव आहे सोनाली नाडकर. तर सोनाली, खूप खूप स्वागत तुझं या कार्यक्रमामध्ये. आणि तू आमच्या शब्दाला मान देऊन आलीस आणि सगळ्यात महत्वाचं तुझा जो लुक आहे त्या लुक सोबत तू इंटरव्ह्यू करायला तयार झालीस, त्याबद्दल सुद्धा खूप खूप आभार तुझे. तर आपण वेळ वाया न घालवता थेट आपल्या गप्पांना सुरुवात करूया. तर माझा पहिला प्रश्न तुला असा असेल की हा लुक जो लुक तुझा आहे त्या लुक बद्दल, ह्या केस जाण्याला किंवा ही जे काही तुझ्या सोबत प्रसंग झाले तर त्याला सुरुवात कुठून कशी झाली? खरं तर सुरुवात झाली 5 वर्षापासून. म्हणजे अचानक म्हणजे इथे त्याला चाळी बोलतात, म्हणजे आपल्या प्रमाण भाषेमध्ये, आणि डॉक्टरांच्या भाषेत त्याला ॲलोपेशिया म्हणतात. अचानक कळालं नाही, म्हणजे इथे सर्कल पडायला लागली, चट्टा जसं आपण म्हणतो, आणि स्किन एकदम गुळगुळीत व्हायला लागली. तर आई बाबांना असं वाटलं की हे नॉर्मल असेल कदाचित, कारण ते जायवळ करत होते त्यावेळेला. पण केस काय आले नाही. त्याच्यानंतर आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, परत आपले जे हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत, केम म्हण, नायर म्हण, सायन म्हण, त्यांनी खूप पैसा होता, पण काय फरक कुठेच दिसत नव्हता. बरं, औषधं अशी होती की कधी कधी ती मलम लावल्यावर असं व्हायचं की पूर्ण स्किन जळाल्यासारखी, आणि टोपी पण घालू शकत नव्हते, कारण मला स्कूल वगैरे या सगळ्या गोष्टींना पण फेस करावं लागत होतं. पण तिथूनच सुरुवात झाली, हळूहळू एक चट्टा, मग दुसरा चट्टा, मग तिसरा चट्टा, असं करून ते केस जायला लागले, पण फरक कुठेच काही जाणवला. ओके, अच्छा. म्हणजे हे वयाच्या 5व्या वर्षापासून हो, तुला त्याला सुरुवात झाली. लहानपणी जेव्हा तुला हे नकळत, 5 वर्ष म्हणजे नकळत वय असतं, ह्या सगळ्या जे काही तुझी ट्रीटमेंट चालू होती याला किती वर्षाचा मध्ये तरी? म्हणजे जवळजवळ 5 वर्ष, म्हणजे तेव्हा मी केजी ला असेल, म्हणजे तेव्हापासून ते 11वी पर्यंत कंटिन्यू ट्रीटमेंट सुरू चालू. बरं, या ट्रीटमेंट दरम्यान जे पथ्य होते, म्हणजे तू फक्त डाळ भात पालेभाजी, ते पण मीठ कमी, तू म्हणजे चिकन नाही खाऊ शकत, म्हणजे प्रत्येक बाबतीत मन मारावं लागायचं. की थोडं वाईट पण वाटायचं, पण तेवढं शांत पण होतं लहानपणी की हा बाबा, मला असं वाटायचं की मला ही शिक्षाच दिली की हे नाही खायचं, ते नाही खायचं. कुठल्या लग्नात जाताना पण 10 वेळा घरातले पण विचार करायचे की मी थोडंसं असं गप्प गप्प राहायचं, त्यामुळे ते मला अवॉइड करायचं की तुला नाही आम्ही घेऊन जात, तू शांत राहावी, वाटल्यास तुला हवं तर खेळायला जा. पण लग्नात वगैरे मी एकदा गेलेली तेव्हा बरेचदा विचारायचे ना की हे काय झालं, ते काय झालं, तर मी अक्षरशः एकदा खूप रडायला लागले की मला विचारत जाऊ नका, प्रत्येकाला माहितीये, म्हणजे नातेवाईकच होते, मग परत परत तेच तेच विचारून तुम्हाला काय वेगळं उत्तर मिळणार आहे. म्हणजे बरेचदा कसं होतं, आजूबाजूची पण साथ मिळाली ना अशा वेळी, म्हणजे लहान वयामध्ये, तर अशी बरेच असतील आणि आहेत बरेच पेशंट, कारण मी त्याच्यावर आता काम पण करते. पण आजूबाजूची लोक जेवढी साथ देतील ना, तेवढी ती मुलगी किंवा तो मुलगा नीटपणे उभा राहू शकतो. बरोबर. आता जसं नातेवाईकांचा किंवा आपण ज्या समाजात राहतो, सोपवाडी समाजच म्हणून
त्याला, हो. पण आपल्या आजूबाजूची लोक, नातेवाईक असतील, आपले शेजारी असतील, आपले मित्रमंडळी असतील, शाळेमध्ये ह्या गोष्टींचा तुला कशा गोष्टी ह्या फेस करावं लागलं? म्हणजे की जसं शाळेमध्ये मुलं कधीतरी चालता मुलींच्या वेण्या बांधणं खेचतात किंवा त्यांना त्रास देणं असतं बेसिकली. तुला असं कोणी येऊन तुझ्या डोक्यावर सर टपले मारून गेलं किंवा तुला उगाचच त्या नावाने चिडवलं, असं शाळेत झालंय का? हो, बरेचदा झाले. म्हणजे मी सी वर्गात असताना आणि ए वर्गातले बरेच टॉपर आणि तेवढाच माज असलेली बरोबर. मुलं होती ती. पण होते माझे काही चांगले मित्रमैत्रिणी पण होते. पण बरेचदा असं म्हणजे इथे म्हणजे हा जो पोर्शन आहे तिथे मला केस नव्हता. मी थोडं या भागामध्ये होते तर मी मागे असं रो बांधायची. तर बरेचदा काय व्हायचं की वाऱ्याने ते केस उडायचे ना, तर मी असं पुढे यायचे. वाऱ्याने केस उडायचे म्हणून मी ते नवीन हेअरबँड आला होता की इथे तो आणि मागे अशी जाळीच आहे. ओके. तर त्याला त्यांनी ही कमेंट केली की डोंगरावर फुलं म्हणजे सपाट डोंगरावरून फुलं आली आहेत. अरे बाप. किंवा कधी कधी अचानक बसमधून कोणी डायरेक्ट म्हणजे टकली हा शब्द तर क्लिअरच होता की आपल्याला केस नाही तर टकली हा शब्द डायरेक्ट उच्चारायचे. त्यामुळे तेव्हा असं वाटायचं की बापरे, मला मी खूप मोठा गुन्हा करते. मग मी कॅप वगैरे असं काहीतरी यूज करायचे त्यावेळेला. पण आता हे नकळत्या वयात सुरू झालं, हो. हे तुला माहित नव्हतं, तुला समजायला खूप खूप वेळ गेला की तुझ्यासोबत काय होतंय. मग त्यावेळी ती जी अवस्था असते आपली बालमोहनापासूनची, नंतर पुढे कॉलेज, शाळा, समाज, ही आपली आजूबाजूची माणसं, त्यावेळी तुझं म्हणजे तुला स्वीकारायला किती वेळ गेला हे सगळं, की आपल्यासोबत असं काहीतरी झालंय किंवा हे कळलं तुला उशिरा कळलं, पण आपल्यासोबत का होतंय की आपण सगळ्या मुलांपेक्षा आपण एक वेगळे आहोत किंवा आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी असो असं वाटायचं. त्यावेळी तुझ्या मनाची परिस्थिती काय असेल? नाही, बरेचदा खूप असं म्हणजे वाईट पण वाटायचं, पण बरेचदा मी धीटपणे उभी राहायची की आपण काहीतरी केलं तर लोकांच्या समोर येऊ आणि या समाजामध्ये टिकून राहू. मी शाळेमध्ये पण म्हणजे डान्स मध्ये आधी खूप वेळा भाग घ्यायचे. त्यावेळेस पण असं व्हायचं की ते भलगेरी दादा आपल्या वेळेस फेमस सॉन्ग, मुलीचं मला दिलं म्हणजे मुलीची जागा दिली, पण प्रॉब्लेम तोच होता की अरे कला विकास एक स्पर्धा व्हायची जी इंटर कॉलेजेसमध्ये. तर तेव्हा असं व्हायचं की म्हणजे स्वतः प्रिन्सिपल आल्या आणि त्या म्हणाल्या की अरे म्हणजे नाही चालणार, तिला दुसरं नाही का देऊ शकत. पण एक आंगरेबाई म्हणून होत्या, त्यांनी म्हणाल नाही ती मुलगी खूप चांगलं काम करते, ती नाचते पण खूप चांगले, एक्सप्रेशन चांगले आहेत. मग शेवटी त्यांनी ते फक्त ती गोष्ट हाईड करण्यासाठी मला वासुदेवाचा रोल दिला त्या गाण्यामध्ये, 10 सेकंदाचा होता. पण त्यावेळी तू डिप्रेशन मध्ये असायचीस का तू अलिप्तच असायचीस, म्हणजे इंट्रोवर्टच असायचीस? हा, शाळेचा जो थोडासा पिरियड होता त्यामध्ये थोडीशी असायची मी अलिप्त, म्हणजे फार कोणाशी नाही बोलायचे. मोजक्याच माझ्या मुली मैत्रिणी होत्या, त्यांच्यासोबतच फक्त बोलायचे. आता तुझ्या ज्या मोजक्याच मैत्रिणी होत्या त्यांनी तुला एक्सेप्ट केलं तुझ्या हो, लुक्ससकट? म्हणजे अगदी मला जर कोण काय बोलले तर अगदी त्या समोरच्याला भिडायचे की बाबा तू बोलायचंच नाही. त्या अगदी म्हणजे आतापर्यंत माझ्यासोबत आहेत. चांगलंय. ह्याच मुली किंवा अशा काही म्हणजे मुलींमध्ये फार असतं की केसांबद्दल, केसांची निगा राखणं, केसांना जपणं. तर ह्यावेळी जेव्हा असं कुठल्या मुलीकडनं तुला डिमॉडराईज व्हायला करायचे का, किंवा तू टक्कलच आहेस, तू आमच्या ग्रुपमध्ये येऊ नको, तू हे करू नकोस, किंवा जसं तर डान्स कॉम्पिटिशन झाली पण एखादा काही शाळेचा कार्यक्रम असेल किंवा ट्युशन असेल तर आमच्या ग्रुपमध्ये येऊ नको, असं कधी तुझ्यावर झालंय का? हा, झालंय बरेचदा. म्हणजे शाळेचाच ग्रुप होता, मी नाव नाही घेणार कोणाचं कारण ते बरं नाही दिसत. शाळेचाच ग्रुप होता तर आम्ही एकत्र जायचो सगळेजण. तर बरेचदा मला म्हणायचं की या टाइमला तू भेट, पण मी यायच्या आधीच ते लोक आधीच निघून जायचे की नको ती येईल, आपल्याला एकदम कसं तरी वाटतं ती आपल्या ग्रुपमध्ये, म्हणून ते निघून जायचे. तर बरेचदा मला ही गोष्ट माहित नव्हती, पण माझी अजून एक मैत्रीण होती, तिने मला सांगितलं की तुझ्याविषयी ते लोक असा विचार करतात, तू त्यांच्यामध्ये जाऊच नकोस, आपण दोघी एकत्र जायचं. मग तेव्हापासून मी त्यांच्याशी चालणं बोलणं फार कमी केलं. आणि काही दिवसांनीच म्हणजे त्यांनीच मला स्वतःहून विचारलं की काय बाबा काय प्रॉब्लेम आहे. तर मी त्यांना डायरेक्ट म्हणाले जर तुम्हाला असा इश्यू असेल, माझं तुमच्या ग्रुपमध्ये येणं जर तुम्हाला खटकत असेल तर मी नाही येणार. मग त्यांना थोडंसं वाईट वाटलं, ते म्हणाले की नाही असं काहीच नाही होणार. आणि त्या दिवसापासून मग पुन्हा आम्ही सगळे एकत्र आलो आणि घरी जायला लागलो सोबत. आता हे सगळं सुरू असताना जेव्हा तुझी ट्रीटमेंट चालू होती तर ह्याच्यामध्ये तुझी फॅमिली मेंबर तुझ्याबरोबर किती सपोर्टिव्ह होते, किंवा त्यांनी कधी जाऊन ऍक्सेप्ट केलं, किंवा एका लेवलला ट्रीटमेंट आपण केल्यावरती शेवटीला
घरच्यांना असं होतच ना की अरे किती खर्च करतोय, तुझं काही होतच नाहीये, हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. बरं, हे सगळं चालू असताना पहिला प्रश्न तर हाच की किती सपोर्टिव्ह होते. दुसरा प्रश्न असा की हे सगळं अंधश्रद्धेकडे गेलं होतं का? किंवा देव सगळं झालं म्हणजे सायन्स झालं, आता देवधर्म, भूतबाधा, नवस दिवस असं काही तुझ्यासोबत झालं का? पहिलं तर ट्रीटमेंटचं सांगेन मी. म्हणजे माझ्या आई बाबांचं खूप कौतुक करेन की जेव्हा मला हा इश्यू झाला तेव्हापासून आतापर्यंत त्यांचं हेच म्हणणं आहे की अजून काही उपचार आलेत का बघ, कदाचित तुझे केस येतील. आणि ते अजूनही पाण्यासारखा पैसा होता तर अजूनही तयार. ओके. म्हणजे मी त्यांना अप्रिशिएट करेन की ते मला पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे आई बाबा व्यवस्थित शिकलेले आहेत, त्यामुळे त्यांनी कधी या गोष्टीकडे कधी वळलेच नाही. त्यांचा सायन्सवर अजूनही विश्वास आहे आणि ते म्हणतात की अजून काही ट्रीटमेंट आल्या असतील तर आपण ट्राय करूया, कदाचित येतील तुझे केस. आता आई बाबा तर आहेत, पण असतं ना आपले बहीण भाऊ, हो. लहान मोठा, कधी बहीण भावासोबत आपण गेलो, लहानपणी समज नसते शाळेत जाताना की आता जसं तुझं टक्कल आहे, तुझ्या शाळेतच तुझा एवढं हे होतं, पण मग त्याच्यामुळे आपला लहान भाऊ किंवा मोठा भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांच्या ग्रुप मधले पण बोलतात अरे यांची बहीण असं आहे, तिचे केस नाहीत वगैरे. तर असा कधी त्यांच्या पण मित्रांचा किंवा त्याच्यामुळे भावाने सांगितले तू आमच्यावर शाळेत येऊ नको किंवा तू आमच्याबरोबर कुठल्या फॅमिली फंक्शन मध्ये येऊ नको, असं झालंय का कधी? असं तरी झाल्याचं आठवत आहे, कारण मी मोठी असल्यामुळे थोडासा मला वचक असल्यामुळे ते अच्छा. कधीच मला समोरून बोलले नाही. कदाचित झालंही असेल, पण ते पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असायचे. म्हणजे मला कोण बोलणार, माझा भाऊ लहानपणी सुद्धा समोरच्याला उत्तर द्यायचे की माझी ताई आहे, माझ्या ताईला काय बोलायचं नाही. म्हणजे दोघंही अगदी व्यवस्थित. ओके, म्हणजे तसं फॅमिलीनी तुला ऍक्सेप्ट हो. केलं, फॅमिलीनी तुला तसं सपोर्ट केला. तू ह्या सगळ्यात जे काही ट्रीटमेंट चालली ती अजूनही तुझी ट्रीटमेंट चालली आहे? नाही, आता सध्या नाही सुरू आहे. हा. कारण एक 10वी-11वीच्या दरम्यान आम्ही एक डॉक्टर अपूर्व शाह म्हणून होते जे बँडाचे, ते काहीतरी विविंग केस म्हणजे शेवटचा ऑप्शन उरला होता की केस रोपट ज्याला आपण म्हणतो ते करून बघूया बाबा म्हणाले. तर मी आणि बाबा गेलो, तर त्यांनी एक अशी स्क्रीन होती, त्या स्क्रीनवर असं दुर्बीणने दाखवलं की कुठे होल्स आहेत, की येऊ शकतात की नाही येऊ शकतात. तर त्या पोल्स मध्ये फक्त आता हा जो भाग असेल तर याच्या इथे फक्त 4 किंवा 2-3च पोल्स होते. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तू औषध वगैरे आता करूच नको, केस येण्याचे काही चान्सेस काही दिसत नाही, उगाच पैसा पण तुझा वाया झाला. आणि मग त्याच दिवशी बाबा म्हणाले की जे काही औषध आहे ते आहे ते सगळं आता टाकून देऊया, तू मनसोक्त खा, तुला जे हवं ते कर, आपण वीक बनूया, तुला जे काही वाटतंय, म्हणजे तुला जर असंच फिरायचं तर असं फिर. म्हणजे त्यांनी मला सपोर्ट केला. तुझ्या आई बाबांचं कौतुक करायलाच पाहिजे की आतापर्यंत तुझ्या पाठीशी ते हो. खंबीरपणे उभे आहेत आणि ते चांगले शिकलेले असल्यामुळे त्यांनी असं सायन्सवर त्यांचा अजूनही विश्वास होता, त्यांनी ते शेवटचा प्रयत्न केला. ते एक गॉड ब्लेस आहे की त्यांनी कुठे असं भूतबाधा नाही. कुठेतरी मांत्रिकाकडे जाऊन चला 11 बकरे कापूया, 40 कोंबड्या कापूया आणि मग डोक्यावर केस येतील आणि इतके येतील की कापायला पण असं काही केलं नाही. विनोदाचा भाग आहे, पण त्यांनी तुझ्या सोबत उभे राहिले, त्यांनी सपोर्ट केला तुला, ते आहे. आता आपण हे सगळं तुझा प्रवास जाणून घेतला, आता आपण ज्याच्याबद्दल गप्पा मारणार आहोत आपण आता त्याला सुरुवात करूया. हे झालं बाकीचा समाज, बाकीच्या इतर गोष्टी. आता हे असताना सुद्धा तू एका वेगळ्या क्षेत्रामध्ये आहेस. आपण वेगळेच म्हणू, आपण आपल्याला बेसिकली वाट चुकलेले म्हणतात, खरंच. असं म्हणतात आपल्याला, आपण वाट चुकलेले असो, आपण स्वतःही ते स्वीकारलेलं असतं. तर ह्या वाट चुकलेल्या मार्गावरती चालताना काय काय म्हणजे काय ते सांगायचं, कायचं उत्तर होते? जेव्हा मी लहान होते तेव्हा आमच्या इथे समर कॅम्प भरायचं मे महिन्यामध्ये. तर त्या समर कॅम्प मध्ये असे गेम व्हायचे की एक ऍड असेल ना आपली तर त्याच्यावर परफॉर्म करायचं किंवा मोनोएक्ट करायचं किंवा एक ड्रामा ग्रुप असतो, म्हणजे प्रत्येकाची अशी टीम बांधलेली असायची. तर तेव्हापासून असं काय वाटलं नव्हतं की नक्की काय करायचं. पण जेव्हा कॉलेजमध्ये जेव्हा आले आणि मला वाटतं मी एक डान्सची स्पर्धा केली, जशी मी स्कूल पासून सुरू केली, ती एकच वर्ष झाली. आणि त्याच्यानंतर मी आता काय करायचं. आणि तेवढ्यात अक्षय हिरे म्हणून जे आमचे सिनियर आहेत त्यांनी जस्ट अशी नाटकाची रिहर्सल सुरू केली. तर मी आधी काम केलंय, तर मी म्हणाले दादा मी येऊ शकते का. तर तो म्हणाला की ठीक आहे तू रीडिंगला जा म्हणून. तर मला 2 मिनिटं कळलं नाही कसलं रीडिंग होणार आहे नक्की. मग त्यांनी एक असं पेज वाचायला दिलं वगैरे आणि तिथून हळूहळू सुरुवात झाली की चला बाबा आता आपण करू शकतो नाटक. आता जसं तो एक कॉन्फिडन्स आला, हो. जसं तुझी सिनियर आहेत त्यांनी तुला तो कॉन्फिडन्स दिला, हो. तू नाटकामध्ये आलीस, तू अभिनय करायला लागलीस, अभिनय
क्षेत्रामध्ये आहेस, पण त्या अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा तुला अभिनयाबद्दल धडे कमी आणि जी तुझी आता अवस्था आहे त्याच्याबद्दलच जास्त तुला शहाणपण शिकवणारी अशी माणसं मिळाली का किंवा अजूनही मिळत आहेत का? हो, म्हणजे हा एक इन्सिडेंट झाला होता मागे. नाईट स्कूल नावाचा मूवी आला होता आणि त्याच्यामध्ये बरीच अशी शाळकरी मुलं दाखवलेली, म्हणजे अख्खा आमचा आंबेडकर कॉलेज होता. त्याच्यामध्ये माझं कास्टिंग झालं, म्हणजे म्हणाले की ठीक आहे ही पण डन आहे. आणि मी अगदी बॅगा घेऊन सकाळी काहीतरी 5-6 वाजता आपल्या दादरपेठीवरून गाडी होती. तर त्या मॅडमांनी सर, माझा एक मित्र होता, त्याला म्हणाले की असं असं प्रॉब्लेम झालाय तर तिचं नाही होऊ शकत नाही. तर त्याला असं झालं की मी हिला बोलू कशी, कारण ही एवढी वर्ष माझ्या सोबत आहे आणि या गोष्टीवरून हिला काढलं तर तिला काय वाटेल. तो येऊन मला बोलला. त्या दिवशी मी बॅगा घेऊन अक्षरशः फाय गार्डन मध्ये जाऊन रडत बसले होते की नक्की माझं काय चुकलं. जर माझं काम चुकीचं असेल किंवा मला येत नसेल ऍक्टिंग तर वेगळी गोष्ट, तुम्ही मला केस नाही म्हणून काढलं याचं मला जास्त वाटतं. ते केस नाही म्हणून तुझ्या बरोबर तर असे प्रसंग होत असेल की केस नाही म्हणून, पण मग त्यावेळी तू त्याला समोरच्याला ठाम कसं उत्तर कसं येते तुझ्या? जरी समजा तुला तर कुठेतरी अभिनयाकडे जर संधी दिली, जसं तुझं एक नाटक होतं यंदा कदाचित, जे संतोष पवार यांनी डिरेक्ट केलं होतं, की यंदा कदाचित संतोष पवार सारखा मोठा माणूस, म्हणजे संतोष सरांनी यंदा कदाचित असेल, यंदा कदाचित 10 मुली होत्या आणि ते बेसिकली त्याच्यामध्ये आताच्या आपली दीपाताई असेल, दीपा माळकर असेल किंवा प्रियांका होती, आपल्या मैत्रिणी सगळ्या त्या होत्या. पण हे सगळं चालू असताना जेव्हा तू संतोष सरांना अप्रोच झाली, संतोष पवारांना, तेव्हा त्यांचा वे कसा होता तुझ्याकडे बघण्याचा, तुझ्या अभिनयाबद्दल, आणि तुला त्यांनी जो चान्स दिला म्हणजे तुम्ही मला वाटतं किती एक 200-250 प्रयोग केले, 250 प्रयोग तू होती, तर त्याबद्दल काय सांग की अप्रोच संतोष सरांकडे? खरं तर संतोष सरांचंच खरंच आभार मानले पाहिजे, कारण त्यांची एक सवय, म्हणजे ते सुरुवातीला बघतात की किती मुली टिकतात, कोणामध्ये पेशन्स आहेत आणि कोणाला आवड आहे की मला नाटकात काम करायचं, कोण कितका वेळ देऊ शकेल. तर मी प्रियंका माझ्या नंतर आहे, पण मी बऱ्याच वेळ आधी तिथे थांबली होती. त्याच्यानंतर त्यांनी माझं आणि प्रियंकाचं ऑडिशन घेतलं आणि गौरव कसा, म्हणजे गौरव आणि मी सेम कॉलेजचा, गौरव म्हणून. तर त्यांनी गौरवला विचारलं की ही मुलगी कसं काम करते, म्हणजे तू ओळखतोस का हिला, कारण मला तर दिसतंय की ही चांगलं काम करते. तर गौरवने अप्रोच केलं की हो सर तुम्ही एकदा घेऊन बघा तिला, नाही आवडलं काम तर मग मी आहे. तर मग त्याच्या बोलण्यावर सरांनी मला घेतलं आणि नंतर असं झालं की ते रिपोर्टरचं जे कॅरेक्टर होतं त्यात मी दूरदर्शनचा डान्स करायचे. चिंचवडला आमचा प्रयोग होता, तिथे त्या डान्सला मला बरेचदा वन्स मोर यायचा. आणि तो गौरव एक को ऍक्टर चांगला असल्यामुळे तो घ्यायचा, म्हणजे की प्रत्येक वेळी तो काय म्हणतात आपण, प्रत्येक वेळी तो अप्रिशिएट करायचा त्या गोष्टी. अच्छा, मग संतोष सरांकडे जेव्हा तू गेलीस तेव्हा त्यांनी तुला असं लुक बद्दल किंवा त्यांना असं काही नव्हतं की चल लुक नाही, काय म्हणजे मी आहे? त्यांना म्हणाले सर की आम्ही सिलेक्ट झालो होत का, तर सर म्हणाले हो. मी सर पण माझं वीक आहे, हा त्याला काय नाही होत आहे, म्हणजे त्यांनी अगदी मला सहजपणे स्वीकारलं. मग मला तेव्हा असं वाटलं की नाही, की अशी काही माणसं आहेत जी आपल्याला समजून घेतात आणि त्यांना या गोष्टीचा काहीच फरक पडत म्हणजे एक संतोष सरांचं एक कौतुक की त्यांना फक्त अभिनय तुझा महत्वाचा होता, त्यांना या लुक बद्दल नाही. पण तसंच संतोष सरांनी खूप पॉझिटिव्हली तुला चान्स दिला, त्यांनी तुझ्याकडे तसं नाही बघितलं. पण त्यांच्या विरुद्ध स्वभावाची पण अशी माणसं असेल की त्यांनी अभिनय तुझा बघितला, नाटक असेल, सिनेमा असेल, सिरियल असेल, त्यांनी तुला चान्स दिला. पण जेव्हा त्यांना तू स्वतःहून सांगितलं असेल किंवा त्यांच्या लक्षात आलं की तुला टक्कल आहे, तर त्यावेळी काय परिणाम त्यांनी, म्हणजे कारण काय दिली, तुकरड कारण असेल, काही असते काय कारण? नाही, मागेच म्हणजे 2 महिन्यापूर्वीच मी एक ऑडिशन दिलं, तर त्यांना आवडलं माझं ऑडिशन. ते म्हणाले की ठीक आहे तू परफेक्ट जातेस या कास्टिंगला, काहीतरी 18 ते 19 वर्षाचं होतं आणि मी बऱ्यापैकी थोडी लहानच दिसते. तर ते म्हणाले ठीक आहे तुझं झालंय डन वगैरे. पण मला असं वाटलं की माझा हा जो वीक आहे त्याच्यावर त्यांनी मला डन केलं, पण मी त्यांना ऍटलीस्ट सांगावं की मी वीक लावलाय, तुम्हाला काहीच इश्यू तर नाही ना, नाहीतर ऐन वेळेला परत मला बोलली की नको बाबू म्हणून. तर झालं कास्टिंग, म्हणजे पेमेंट वगैरे ठरलं आणि मी त्यांना म्हणाले की माझं असं आहे म्हणून. तर ते म्हणाले अरे असं आहे का, तर मग तू थोडा वेळ बाहेर थांब आम्ही तुला कळवतो. आणि काही दिवसांनी काही फोनच नाही आला मग. आणि नंतर मला कळलं की त्याच जागी माझ्या मैत्रिणीला घेतलं, म्हणजे मी त्याला अक्षरशः फोन करून बोलले जर माझा वीक असून जर तुला प्रॉब्लेम होता आधी तर तू नाही म्हणालास आणि कॅरेक्टर तर सेम होतं, हा ठीक आहे, जर नीड होती की जर तुला आंबाडाच बांधायचा आहे किंवा वेळी बांधायची तर मी थोडाफार समजू शकते.
तर स्ट्रेट केसांचं जर तुला ते कॅरेक्टर होतं तर मी का नाही करू शकत होते? तर त्याच्यावर काहीच उत्तर नव्हतं त्याचं. आता हा जो स्ट्रगल आहे, आता जसं तू अजूनही स्ट्रगलच चालू हो. आहे की एकतर आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये स्टेबल राहायचं असेल तर एकतर टॅलेंट किंवा वशिलेबाजी या सगळ्या गोष्टी आहेतच. ह्या सगळ्याच्या पलीकडे तुझा हा वेगळा स्ट्रगल आहे. हा जो स्ट्रगल तुझा अजूनही सुरू आहे. पण मग असे जेव्हा रिजेक्शन येतात किंवा तुला तुझ्या लुकवरनं ऑब्विसली तुला सगळे लुकवरनच रिजेक्ट करतात किंवा तर त्यावेळी कधी डिप्रेस व्हायला होतं का तू त्याच्याकडे पॉझिटिव्ह वेने किंवा तू अजून त्याच्या विरुद्ध की नाही मी अजून हार मानलेली नाही, मी अजून ठामपणे उभी राहणार आणि मी माझे प्रयत्न सुरू करणार, असं कशा पद्धतीने तू करतेस? सुरुवातीला थोडं यायचं की म्हणजे बरेचदा असं वाटायला की मी जॉब सुरू करू का, म्हणजे आपण या फील्डमध्ये नाही टिकणार. पण नंतर असं झालं की मला हा जो माझा वाढ लुक आहे तो बरेचदा मला पॉझिटिव्ह वेने, म्हणजे मी असं बॅकला यायचे, परत असं काहीतरी छान घडायचं आणि मी परत 4 पावलं पुढे जायचं. असं बरेचदा घडलं की नंतर बोली नाही बस आता, की आपणच समोरच्याला, म्हणजे अशा माझ्यासारख्या बऱ्याच मुली असतील त्या पण असाच कदाचित विचार करायचं. मी आता मुंबईत राहते म्हणून मी कदाचित या वेळेने जगू शकते. आता मी माझं एक युट्यूब चॅनल सुरू केलं अवेअरनेस म्हणून. बरेच म्हणजे नांदेड म्हण किंवा पुणा साईड या साईडच्या मुली म्हण, त्या लोक म्हणजे असे म्हणजे त्या बाहेर पडायला जॉबला जायला पण त्यांना असं होतं की अरे मी कशी जाऊ, म्हणजे मी गेल्यावर पण त्यांना जॉबला घेत नाही असं तिचं म्हणणं होतं. म्हणजे ती मला विचारत होती की मुंबईत असं काही आहे का जॉब, म्हणजे अशी वाईट परिस्थिती आहे अशा सध्याच्या परिस्थितीत. आता हे जे प्रमाण आहे हे कसं आहे, म्हणजे आता जसं जसं तुला जे चाळ आपण म्हणतो तो हे 100 मागे एक किंवा असं असं प्रमाण आहे का सध्या त्याचं की याचं वाढत चाललंय प्रमाण प्रत्येक मुली? नाही वाढत असं नाही, पण एक 100 पैकी एखाद्या 20% लोकांना होतो. पण बऱ्यापैकी मुलींमध्ये हल्ली जरा जास्त दिसायला लागले. मी बरेचदा असं ऐकले की आपण कोणाचा तरी वस्त्रा किंवा लहानपणी जर यूज वगैरे केला तर शक्यतो कोणाचं कोंब किंवा वस्त्रा वगैरे यूज नाही करायचा. आता म्हणजे सुरुवातीचा असेल ना तो त्याची लगेच लागण होते, असं असं मी ऐकलं. आता सगळ्यात महत्वाचं हे सगळा तुझा प्रवास तर आता आपण ऐकलाच, पण अजून एक मला महत्वाचा मुद्दा असा सांगायचा की सोनालीने एक रिसेंटलीच फोटोशूट केलं जे तिचं खूप व्हायरल झालं होतं आणि तोपर्यंत मला सोनाली बद्दल काही फार माहिती नव्हतं. सोनालीने ते फोटोशूट केलं आणि तो खूप व्हायरल झाला. आपल्या फील्डमध्ये सगळ्या लोकांनी अप्रिशिएट केलं. तर केस असेल मुलींना तर मुलींना असं छान केस वगैरे ओढून पाण्यातनं बाहेर गेलं स्लो मोशन वगैरे करायला आवडतं. पण जेव्हा तुझ्याकडे हे फोटोशूट बद्दल आले तर त्यावेळी तुला काय वाटलं की मी बॅड लुकवर फोटोशूट केला तर लोक ऍक्सेप्ट करतील, काय करतील, ट्रोल करतील. आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, ट्रोल बारीक बारीक गोष्टींवर केलं जातं, खूप घाणेरड्या कमेंट्स येतील किंवा लोक काय काय बोलतील. तर हे सगळं डोक्यात विचार, ह्या सगळ्या विचारांना बाजूला ठेवून फोटोशूटकडे गेलीस की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग फोटोशूटला रेडी झालीस, कसं काय? नाही, हे जेव्हा फोटोशूट आलं त्याच्या आधी मी कसं रॅन्डम करून ठेवलेलं. जे माझे सिनियर आहेत आनंद केकाण, ते म्हणाले यूएस मध्ये अशा एक बऱ्याच मुली आहेत, तू एक ट्राय कर छोटंसं. मग मी एक शर्टवर ट्राय करून बघितलेलं. तर फार ते काय एवढं काय आवडलं नाही कोणाला, कारण एवढा काय मेकअप वगैरे आम्ही काही केला नव्हता. आणि अचानक अशी सिरीज आली नवरात्रीचा पण फोटोशूट करतो, ती प्रियंका म्हणून जी आनंद डायरीजची जी मेन आहे तिने ती सिरीज शूट केली आणि स्वप्नील चांदोरकर म्हणून त्याचा फोटोग्राफर होता. तर पूजा रायवागी म्हणून माझी एक मैत्रीण आहे जी यंदामध्ये लीड होती, जे 5 रोल करायची, तिने माझं नाव सजेस्ट केलं की असं असं आपण तिच्या वेळेने पण हे फोटोशूट अजून वर जाईल आणि तिला पण काही वेगळा कॉन्फिडन्स मिळेल. तर मलाही माहित नव्हतं की कशा प्रकारे कशा पद्धतीने वाटेल ते. सुरुवातीला मला पण थोडी भीती वाटली की आणि आम्ही कुठे केलं हे फोटोशूट, कमला मिलच्या इथे लोअर परेलच्या इथे, हा तिथे केलं. आणि तिकडे सगळेच जण म्हणजे अशा पद्धतीने बघत होते की हा लुक खरंच खूप भारी वाटतो. आणि तिथून मला म्हणजे त्या लुक विषयी कॉन्फिडन्स यायला सुरुवात झाली आणि ते फोटोशूट खूप गाजलं आणि मला इतक्या जणांचे मेसेजेस आले, इतक्या जणांचे फोन आले की मी म्हणजे भारावूनच गेली. मग असाच लुकला येऊन असं काही तुला ऑफर किंवा असं काय आलं की चल तुझे ह्या लुक बरोबर आम्हाला जर एखादा प्रोजेक्ट करायचा आहे, एखादा शॉर्ट फिल्म, नाटक, काही व्हॉटएव्हर इट इज, असं आलं? हो, म्हणजे मी आता सोंग्या मूवी करत होती, म्हणजे मी डिरेक्शन टीम मध्ये पण काम करते आणि ऍक्टिंग दोन्ही करते. तर त्यामध्ये मी एक अल्पवयीन मुलीचं पण कॅरेक्टर केलं होतं. आणि अचानक काय झालं की जे एक सॉन्ग होतं जे आदर्श शिंदेने गायलंय, त्याच्यामध्ये जे बँड वाले होते ती कॅरेक्टरच नव्हती आमच्याकडे, म्हणजे ते आलेच नाही.
तर म्हटलं अशा वेळी काय करणार, तर सरांनी आमचा तो एक वीक वाला लुक केला त्यांचा, एक असा वेगळाच पंकी लुक. आणि सर अचानक मला येऊन बोलले, मिलिंद इनामदार नाव आहे त्यांचं, जे डिरेक्टर आहे, की तू तो बाळ लुक इथे करशील का, गिटार वगैरे घेऊन आपण तुला प्रॉपर रेडी करू. मी बोलली सर कसं वाटेल ते, पण म्हणजे आता मी अल्पवयीन मुलीचा रोल केलाय. सर बोलले तू उभी धर, आम्ही आहे तुझ्या पाठीशी. आणि दीपाली ताईंना पण सांगितलं, दीपाली विचारे ज्या कोरिओग्राफर आहेत, त्यांनी पण खूप अप्रिशिएट केलं आणि ते गाणं खरंच खूप छान झालं. आणि सध्या 15 डिसेंबरला तो मूवी रिलीज सुद्धा झाला होता आणि बऱ्याच जणांनी मला खूप अप्रिशिएट केलं त्या गाण्याविषयी. हा, म्हणजे अशी पण काही पॉझिटिव्ह माणसं आहेत हो, जी ज्यांना तुझ्या लुकची घेणं देणं नाही, पण तुझ्या कामाचं आहे. आता एक खूप कॉमन प्रश्न आहे, बेसिकली तुझं जी टक्कल बघून तुला खूप लोक हा प्रश्न विचारत असतील, तुला कॅन्सर झालाय का, कॅन्सरमध्ये तुझे केस गेलेत का. तर ह्या प्रश्नाकडे तू फनी वे, मला तरी फनीच वाटतो तो, तर तू त्यांना त्यावेळी काय उत्तर देतेस? नाही म्हणजे बरेचदा सगळे जण विचारतात, प्रत्येकाला माहितीच असेल ॲलोपेशिया असं नाहीये. बरेचदा खूप जणांनी विचारलं की तुला बाबा कॅन्सर झालाय का, पण मी त्यांच्यावर न रागवता त्यांना बरेचदा उत्तर दिले की बाबांनो, कॅन्सर नाहीये, की ॲलोपेशिया नावाचा असा एक आजार आहे आणि तो हा खूप मोठा आजार नाही आणि फक्त तुमचे केस जातात, बाकी काहीच नाही. आपण सगळा तुझा प्रवास ऐकला आता लहानपणापासूनचा, तू सांगितलं त्याच्यामध्ये तो आता महत्वाचा एक मुद्दा म्हणालीस की तू तुझं एक युट्यूब चॅनल चालू केलेस, अवेअरनेस नावही छान आहे. हे कधी सुचलं की आपण आपलं एक युट्यूब चॅनल सुरू करा? म्हणजे बरेचदा मला असे मेसेजेस यायचे की तुम्ही काहीतरी असं तुम्ही सांगू शकता का की तुम्हाला ॲलोपेशिया कसा झाला किंवा कधी झाला. तर मी म्हणाले की प्रत्येकाला मला मेसेज करणं आणि आपल्या इन्स्टावर नाही का असं असं एक स्टोरीला हे येतं की विचारा मला किती काय प्रश्न विचारायचे. आस्क मी वगैरे ट्रेंड सुरू हा. असेल. तर बरेचदा मी असं प्रयत्न पण केला, पण कोणी असं समोर येऊन बोलायला तयारच नाही. तर मी म्हणाले की अशा बऱ्याच मुली असतील किंवा मुलंही असतील, मी मुलीच नाही मुलंही म्हणते, की अशा बऱ्याच मुली असतील की ज्यांना हा इश्यू आहे आणि त्यांना समोर येऊन बोलायला पण भीती वाटते. चॅनलचं नाव आहे सोनाली नाडकर, तुम्ही युट्यूबला जाऊन बघू शकता. ज्यात मी वीक कसा लावायचा, तो कसा वॉश करायचा, किंवा तुम्हाला जर वीकचे पण 3 प्रकार असतात, म्हणजे ब्लू वाला वीक असतो, चिकटपट्टीवाला असतो, किंवा कोणाचे जर अर्धे केस असतील तर इथे तुम्ही टाय करून म्हणजे क्लिप वाला एक वीक मिळतो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. म्हणजे असे बरेच प्रकार आहेत जे कोणाला माहित नाहीये. त्याचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर जाऊन मिळतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वीक कसा बनवतात वगैरे, हा सुद्धा मी व्हिडिओ युट्यूबला नाही तर इन्स्टाला सुद्धा टाकलाय, तुम्ही जाऊन खरंच बघू शकता. सोनाली नाडकर, मी माझंच नाव दिलंय, म्हणजे शोधायची पण गरज नाही तुम्हाला. तर बरेचदा त्याच्यावर एका यूएसच्या मुलीचा मला म्हणजे मेसेज आला की पाठ भरून अगदी तिने लिहिलं होतं की मला हा ॲलोपेशिया मला वाटतं काहीतरी, ती म्हणाली की 4 का 5 महिन्यांनी झालाय मला. तर ती म्हणते की मी इथे कशीही राहते, मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण माझे जे आई वडील आहेत, माझी फॅमिली आहे, ती यूएसला राहते. पण तिचं असं म्हणणं होतं की मी अशी जर म्हणजे वीग लावून गेली किंवा हे जे टक्कल आहे हे जर त्यांना कळालं तर ते कसे रिॲक्ट होतील, माझं लग्न होईल का, या सगळ्या म्हणजे ती या सगळ्या टेन्शन मध्ये होती. आणि तिने मला हा प्रश्न विचारला की तू कसं पॉझिटिव्ह वेने घेतेस. तर मी तिला हे उत्तर दिलं की म्हणजे तू पॉझिटिव्ह म्हणजे घाबरण्यासारखं काहीच नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू त्यांना बघून जगायचं नाही, ते तुला बघून जगले पाहिजे, अशी पॉझिटिव्ह वेने तू उभी राहा. हा, तर ती म्हणाली की ठीक आहे, पण मग मी वीग लावून तो वीग वाऱ्याने उडू शकेल का, किंवा समजा मी कधी वीग लावला आणि जर मला केस बांधायचे असतील किंवा वेणी किंवा इतर म्हणजे नॉर्मल मुली आपण जे बांधतो ते करू शकेल का. तर हो, असे आहेत वीग, तुम्ही माझ्या पेजवर जाऊन बघू शकता. मी प्रत्येक वेळेला म्हणजे त्या व्हिडिओच्या खाली प्रत्येक जणींचा आता मेसेज येतो की त्या वीगवाल्यांचा नंबर मिळेल का. आणि ते दादा पण म्हणजे बादशाह पॅच असं त्यांचं शॉपचं नाव आहे, सध्या ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे. पण ते म्हणजे फोनवर सुद्धा जी मुलगी नाशिकला असेल ना, तिचा सुद्धा ते माप घेऊन इथे पॅच बनवून ते कुरिअर करू शकतात. आता खरंच प्रश्न पडेल की म्हणजे मी व्हिडिओ कॉलवर कसं काय त्यांना माप देणार. तर ते सांगतात की एक टेप असते, टेपने तेच तुम्हाला हा पुढचा किंवा हा इकडचा जो माप आणि हा जो पाठचा तो कसा घ्यायचा ते व्यवस्थितपणे समजावतात आणि बरोबर त्या समोरच्या मुलींना कुरिअर केलेला वीक अगदी परफेक्ट बसतो.
ओके. आता एक थोडा वेगळा प्रश्न, थोडासा नाजूक असू शकतो, की हे सगळं झालं आपल्या प्रवासामध्ये. जसं पुरुषांना असं होतं ना, की बऱ्याचदा लग्नासाठी किंवा गर्लफ्रेंड हवी असेल किंवा हवी असेल म्हणजे गर्लफ्रेंड आपण एखाद्या कुठल्या मुलीकडे अप्रोच करतो तेव्हा, की तू माझी गर्लफ्रेंड बनशील का, किंवा लग्नासाठी. तर असं होतं की काय काय मुलींचं असं होतं की अरे टक्कलच आहे, आता ह्याला कसं मी पसंत करू, आता माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा दिसतो वगैरे, असं हे मुलांच्या बाबतीत मोस्टली घडतं. खूप चांगल्या मुली असतात ज्या मुलांना त्या लुक मध्ये ऍक्सेप्ट करतात की चल मला तुझ्या लुकशी घेणं नाही, मला तुझा स्वभाव महत्वाचा. पण आता तुझ्याकडे अशा वेळी कुठला मुलगा येऊन असं किती मुलांनी तुला येऊन असं डायरेक्ट प्रपोज करणं म्हणा, किंवा तुझ्या लुक मध्ये की चला आता मला तू आवडलेली आहेस, तुझ्या लुक सकट तुला मी स्वीकारतो, किंवा तू असं कधी झालंय का, किंवा जरी तुझ्या लग्नासाठी जेव्हा तुझं कधी असेल तर तू तुझा पार्टनर बाबतीत असं कधी विचार काय केले आहेस का, किंवा ताळीबंदी अशी काही बांधलीस, म्हणजे त्याच्याबद्दल काय? बरेचदा असे आले म्हणजे प्रपोजल आले, पण गोष्ट अशी होते की समोरचा माणूस बघतोय की हा ही मुलगी म्हणून छान आहे किंवा हिचा हा इश्यू नाही आहे, पण प्रॅक्टिकली ते एक्सेप्ट करायला समोरच्याला नाही जमत. म्हणजे बरेचदा असे किस्से झाले, पण त्यामुळे मी त्या गोष्टीकडे खूप आधी वळलेच नाही की आपण थांबलेलंच बरं आहे. पण काही दिवसांनी आता मी तो डिसिजन घेणार आहे, तुम्हाला लवकरच कळेल की तो मुलगा कोण असणार आहे ते. चला लग्नाचं निमंत्रण आताच तिने दिलेलं. नाही, मी ते नाव रिव्हील नाही नाही, करणार. नावाचं गरज नाही, आपण तिकडे नको जायला. पण मला विचारण्याचा मुद्दा असा होता की चल त्या मुलापर्यंत झालं, की त्या मुलाने तुला ऍक्सेप्ट केलं, पण त्याच्या पलीकडे तुझी फॅमिली, त्याचे आई बाबा, त्याचे बहीण भाऊ, मग त्याचे नातेवाईक. आता आपले नातेवाईक, खूप सारे नातेवाईकांनी जर आपल्याला सपोर्ट केलेला असेल तर मग तिकडे येतं. जसं की आपण जो सोकॉल्ड समाज म्हणतो की अरे बापरे तुमची सून अशी आहे वगैरे. बरोबर. तर मग तू जेव्हा काय तुझं लग्न किंवा होईल किंवा त्याच्या आधी जो पण तुझा लाईफ पार्टनर आहे, तर त्याने तुला कशा पद्धतीने ऍक्सेप्ट केलंय, त्याने तुझ्या घरच्यांना आई बाबांना तुझ्या सांगितलंय की नाही सांगितलंय, असं अशी वेळ आली का तुमच्यात की त्याला जाऊन समजून सांगण्याची, त्यांना ते ऍक्सेप्ट करायला किती वेळ गेला? नाही, अशी वेळच आली नाही, कारण सुरुवातीला जेव्हा जेव्हा कोइन्सिडेंस घडला की समोरच्याने जेव्हा मला विचारलं, तेव्हा मी त्याला हेच म्हणाले की मी अशी आहे ती आधी तुझ्या आई बाबांना जाऊन सांग, बरोबर. त्यांना जर एक्सेप्ट असेल तर मी करेन, ठीक आहे तू मला एक्सेप्ट केलंस मला मान्य आहे. पण बरेचदा काय होतं की माणूस एक्सेप्ट करतो पण फॅमिली एक्सेप्ट नाही करत, त्याच्यामुळे पण गोष्टी बिघडतात. तर त्याने त्याच्या आईला सांगितलं आणि बऱ्याचदा असं झालं की ती काहीच नाही रिएक्ट झाली. ती म्हणाली की मला काहीच प्रॉब्लेम नाही, ती मुलगी ठाम आहे, ती हुशार आहे आणि ती तिच्या पायावर उभी आहे आणि ती खूप चंचल आहे तिच्या कामामध्ये, ते मला आवडलंय म्हणून ती मुलगी मला आवडली, असं तिचं त्याच्या आईचं म्हणणं होतं. ओके. पण म्हणजे आईनी सासूबाईंनी म्हणाल्या सपोर्ट केला, हो. पण असं त्यांच्याकडनं कधी असं नाही ना की नातेवाईक किंवा त्याचे कधी मित्र मंडळी भेटले तर त्यांच्याकडनं कधी त्याला बोलणं की अरे काय तू ह्या मुलीबरोबर का राहतोयस, किंवा तुला लोक काय म्हणतील, असं कधी घडलंय? नाही, असं कधीच नाही घडलं. कारण जेव्हा केव्हा तो आईला जेव्हा विचारायचा आई जर मला सोना म्हणजे पेट नेमणे सगळे सोनाच म्हणतात, जर सोनाला उद्या येऊन जाऊन कोण असा वाईट साईड म्हणाला तर काय म्हणायचं, म्हणाली ती डायरेक्ट म्हणाली जर असं कोणी म्हणालं तर मी डायरेक्ट त्याच्या कानाखाली आवाज काढेन. म्हणजे तिचा मला माझ्या आईपेक्षा तिचा जो मला पाठिंबा आहे तो जास्त महत्त्वाचा वाटला. म्हणजे चला म्हणजे भविष्यातही म्हणजे एक आहे की चांगलं आपण जर विचाराने आपण आपल्याला स्वतःला जर स्वीकारलं तर हे जगही आपल्याला स्वीकारतं. हो, म्हणजे आपण पॉझिटिव्ह वेने जर विचार केला तर आपल्या आजूबाजूच्या गोष्टी पण पॉझिटिव्ह वेने घडत राहतात. बेसिकली कुठली केस असो, जर कोणाला ज्याचं सुदृढ चांगलं शरीर आहे त्याला अचानक अपंगत्व आलं तर तो खूप डिप्रेस मध्ये जातो की आता मी आता अपंग, या आता मी कसं करू, मला माझं पुढचं आयुष्य कसं असेल. पण त्याच गोष्टींमध्ये आपण जर स्वतःला स्वीकारलं तर आपल्या इतर लोकही स्वीकारतात, आपल्या पाठीशी असतात. जसं तुझा आता हा लुक आहे, या लुक वरती तू स्वतःला ऍक्सेप्ट केलंस, मुळात तू ह्या लुक मध्ये स्वतःला प्रेम केलंस, त्याच्यामुळे आज ही जी पॉझिटिव्हिटी तुझ्या बाजूला क्रिएट झाली ती ह्याच्यामुळे क्रिएट झालेली आहे पॉझिटिव्हिटी. ओके, आतापर्यंत आपण तुझा हा सगळा प्रवास ऐकला आणि मला कौतुक आहे तुझं की एवढ्या सगळ्या अडचणींना मात देत तू तुझा प्रवास सुरू ठेवलास. सध्या काय सुरू आहे आणि भविष्यातले काही आगामी प्रोजेक्ट तुझे ज्यात सोना आम्हाला ह्या लुक मध्ये बघायला मिळेल, आम्हाला तर आवडेल बघायला, आपल्या प्रेक्षकांनाही आवडेल तुला ह्या लुक मध्ये बघायला?
सध्या मी एडी म्हणूनच काम करते. आता सध्या मागच्याच वर्षी घरात गणपती म्हणून मी त्या चित्रपटात असिस्टंट डिरेक्टरचं काम केलं. आणि त्या म्हणजे असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करताना मी बऱ्याचदा छोटं कॅरेक्टर निघतंय का, डिरेक्टरला कन्व्हिन्स करते की मी या कॅरेक्टरला जाऊ शकेन का. आणि बरेचदा मला असं झालं की प्रत्येक वेळी मला डिरेक्टर छानच लागले, म्हणजे की हा म्हणजे तू तू उभी राहा, तुला जे करायचंय ते तू कर. पण या घरात गणपतीमध्ये फारसे कॅरेक्टर नसल्यामुळे मला नाही मिळाला चान्स. पण टीम अगदी मस्त होती. आम्ही केरळला आणि गुहागरला जाऊन शूट केलंय. लवकरच घरात गणपती हा आमचा चित्रपट येणार आहे या वर्षात. तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा. आणि पुढचे प्लॅन असे आहेत की सध्या ऍड अशा बाललूकवर ऍड शूट किंवा फिल्म्सला ऑडिशन मी देते. म्हणजे जे मोठे मोठे कास्टिंग म्हणून जी अरे वा, कास्टिंग बी त्यांच्याकडून दोनदा तीनदा आलं होतं, पण थोडासा हाईटमुळे थोडा प्रॉब्लेम झाला. पण मी प्रयत्न करते की या लुक मध्ये काही वेगळं काही करता येईल का, किंवा म्हणजे विग हा ऑप्शन पण आहे. म्हणजे असं नको व्हायला की या कॅरेक्टरला जात नाहीये बाळ लुकमुळे, तर विग हा ऑप्शन पण आहे. तर विग लावून पण मी चांगले चांगले कॅरेक्टर करू शकेन अशी मला गॅरंटी आहे. पण मला एवढंच वाटतं की समोरच्यांनी सुद्धा माझ्यावर तितकाच विश्वास दाखवला तर मी नक्की काम करू शकेन. आता तुझ्या आजूबाजूला असे जसा तू आता घरात गणपती नावाचा हा जो केलास, त्या टीमचा कसा तुला ऍक्सेप्टन्स, त्यांचा पाठिंबा, त्यांच्यात असं कोणी होतं का? बेसिकली असतं ना की एक पर्टिक्युलर नजर असते बघ, जी लगेच कळते. असं मुलींना जर कोणी वाईट नजरेने बघितलं, मुलींना लगेच कळतं. पण ह्यात अशी एक नजर असते जी पटकन आपल्याला कळते की अशी माणसं आली, किंवा अशी माणसं एक तर बोलत नाही किंवा गॉसिपिंग खूप करतात, बॅक पिचिंग खूप असतं की अरे हिला काय घेतलंय टीम मध्ये, ही आता असं कसं आपल्या टीम. असं झालंय का तुझ्यावर कधी काम करताना, किंवा बॅक पिचिंग करणारे आहेत, गॉसिपिंग करणारे आहेत, किंवा पर्टिक्युलर पुरुष असेल स्त्री असेल, पण ती एक नजर घाणेरडीनं लगेच कळून येते, असं काही घडलंय का? हा म्हणजे जे लाईट टीम मधले वगैरे जे काय म्हणजे जी माणसं असतात त्यांना विचारायला खरंच नसतं माहिती. पण बरेचदा ते मला असं बघायचं की नक्की हिचा काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे की नक्की वीग लावलाय की तिला केसच नाहीये की काय कॅन्सर झालाय का, म्हणजे तू मागे जसा प्रश्न विचारलास. पण बरेच त्यांचा जो मेन लीडर होता, शेवटी ते जे ती जी टीम होती त्यांनी त्यांचा जो लीडर आहे त्यांना विचारायला सांगितलं की नक्की त्या मुलीला काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला कळालं तर बरं होईल. तर ते येऊन माझ्याशी बोलले की काय इश्यू आहे का तुला वगैरे, तू अशी गप्प गप्प का असते. मी म्हणत मी गप्प अशी नसते, पण कसं आहे आपलं ज्या माणसांसोबत काम आहे मी त्या माणसांशी फक्त बोलते. लाईट वाल्यांसोबत माझं काही कामच नाही, कारण मी कॉस्ट्युम एडीचं काम करायचं. मी आर्टिस्ट सोबत आणि फक्त जी कॉस्ट्युम डिझायनर तिच्याशीच माझं कनेक्ट असायचं. तर ते म्हणाले नाही. आणि त्यानंतर त्या दिवसानंतर ते सगळेच माझ्या म्हणजे अगदी मुलीसारखं मला वागवायला लागले की नाही ही खरंच खूप हुशार मुलगी आणि कॉन्फिडंट आहे, तू खरंच या फील्ड मध्ये पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी कधी काय लागलं. अच्छा, म्हणजे तसा पण एक पॉझिटिव्ह वे आहे. म्हणजे बरेचदा असं होतं की ह्या मुलीचा नक्की काय इश्यू आहे. म्हणजे खूप वेळा म्हणजे येणारी जाणारी जी व्यक्ती असते ती पण बरेचदा विचारते की काय तुला असा इश्यू आहे का. पण मी प्रत्येकाला असं हे नाही म्हणजे उलट उत्तर नाही देऊ शकत. मला ते खूप असं काम डाऊन करूनच बोलावं. हो नाही, आणि काय होतं बेसिकली बायकांमध्ये याचं प्रमाण जास्त असू शकतं. हो. जर तुझ्या चाळीत राहशील किंवा तू कुठल्या एखाद्या फंक्शन मध्ये अशी केलीस तर त्या बायकांना लगेच तुझ्याबद्दलची आकृती बांधायला सुरुवात करणार, तुझ्याबद्दलचे चित्र, ही अशी कशी वावरते, आई बाबांना समजतं की नाही वगैरे, अशा पद्धतीने ते सुरू होतं. पण त्याच्याकडे तू छान उत्तर दिलंस की तू कुणाही चिडत नाही, कारण की चिडून काही नाही. बरोबर. आता त्यांना नाही माहिती की मी किती जणांना उत्तर दिले की बाबा माझा असा इश्यू आहे, त्यामुळे मला त्याच एनर्जीने त्यांच्याशी बोलायचं. एका पॉइंट ऑफ व्ह्यूला तो आपल्याला कंटाळा येतोच की कोणाला एक्सप्लेन करायचं. तर हा बाबा तुम्हाला जे वाटतं ते वाटतं, मी असं आहे मी तसं आहे. अजून एक मी किस्सा सांगेन की मी त्यांचं नाव नाही घेणार, जे म्हणजे हे काम काय म्हणतात ते भांडी विकायचं जे काम करतात पूर्वीचे, आत्ताचे मला माहित नाही, पण पूर्वीचे भांडी विकायचं काम करायचे ते बरेचदा ना रस्त्यात खूप वेळ पकडायचे की हिला चाळी झालीये तर तुम्ही हा उपचार करा, तो उपचार करा. बरेचदा असं व्हायचं. तर एक दिवस ना माझ्या आई बाबांनी विचार केला की हा ठीक आहे आपण करून बघूया. आणि त्यांना घरी बोलावलं तर ते नवरा बायको दोघंही आले. आधी ती एकटीच होती जेव्हा आम्हाला भेटली, आणि घरी आली तेव्हा नवरा बायको दोघंही आले. तर आई म्हणाली तुमचं जे काय म्हणजे
औषध असेल ते लवकरात लवकर द्या. म्हणजे कसं आता तिचं वय आहे त्यामुळे त्या वयात येऊ शकतात. जर जास्त उशीर झाला तर तिला येणार नाही. तर ते औषध द्यायला तयार झाले आणि अचानक त्यांनी अट घातली की आम्ही तुम्हाला औषध देतो, पण आमचं जेवढं कर्ज असेल ते तुम्हाला फेडावं लागेल. अरे बापरे. तर अचानक म्हणजे आई असं म्हणाली की ठीक आहे आम्ही फेडतो तुमचं कर्ज. तुम्ही म्हणजे किती असेल तुमचं फार फार तर 20-40,000 रुपये. तर ते म्हणाले आमचं 9 लाख रुपये कर्ज आहे. तर नक्की मग कोण कोणात चुना लावत होतं हेच कळत नव्हतं. बाबा म्हणाले धन्यवाद तुमचं, तुम्ही आमच्या घरी आला, चहा वगैरे पिऊन जा, पण आम्हाला हे औषध पण नको आणि आम्हाला तुम्हाला पैसे पण द्यायचे. नाही, मला तुझ्या आई बाबांचं खरंच खूप कौतुक वाटतं ह्या प्रसंगामध्ये. कारण की ते ठाम राहिले, ते सायन्सवर त्यांनी विश्वास ठेवला, त्यांनी उपास तपास असा नाही, आपण अध्यात्म आणि सायन्स हा मुद्दा नाही आपला, पण त्यांनी जास्त सायन्सची बाजू धरली. हा, पण म्हणजे त्यांना असं वाटतं की कदाचित आता ते गावचे होते तर कदाचित आयुर्वेदिक गोष्टींमुळे कदाचित ते म्हणतायत की आमच्याकडे असं असं औषध आहे. पण ही अट घातल्यावर त्यांचं असं झालं की चला बस झालं. नाही हा, आणि अशा स्कॅमर लोकांना म्हणजे मी आपल्या प्रेक्षकांना किंवा ज्या मुली हा इंटरव्ह्यू बघत असतील त्यांना पण सांगायचं की कृपया अशा कुठल्याच गोष्टींना बळी पडू नका. तिने खूप छान ह्या गोष्टीचं नाव घेतलं ॲलोपेशिया. म्हणजे प्रमाण भाषेत आपण त्याला चाळी म्हणतो. हा, चाळ. तर हा प्रकार होतो, हा नॅचरल आहे. ह्याच्यामध्ये कोणी तुमचं जादूटोना केलेलं नाही, तुमचं कोणी मंत्रबिंत्र केलेलं नाही. तर कृपया अशा गोष्टींना बळी पडू नका. की हा खूप महत्वाचा किस्सा त्यांनी सांगितला की आमचं कर्ज फेडा, आम्ही देतो. तर हे खूप फसवणारे आपल्याला लोक असतात. डॉक्टरांचं आहे का, आपण डॉक्टरांना जे आपल्याला तिला सांगितलेलं आहे की आता याच्या पलीकडे काहीच नाही, उपाय नाही, त्यामुळे ती आहे तसं तिने स्वीकारलेलं आहे. तुम्ही पण जसे असाल तसे छान स्वतःला स्वीकार. आणि आपण आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे पोहोचलेलो आहोत. तर मला तुझं खूप खूप कौतुक आहे, तुझ्याकडनं आज खूप चांगल्या गोष्टी कळल्या. तुझं फोटोशूट पाहिलेलं ती एक ओळख. आणि आता आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा मी विचार करतो की कोणाला बोलवायचं, तर मला असेच काही हटके माणसं हवी होती. पटकन तुझं नाव लक्षात आलं की सोनाली नाडकर म्हणून आपली एक मैत्रीण आहे, आपण तिला बोलवूया. तर तू आलीस, तू एका फोनवर रेडी झालीस, आणि महत्वाचं म्हणजे तू जो लुक आहे त्या लुकमध्ये इंटरव्ह्यू द्यायला रेडी झालीस. तर त्यासाठी तुझं खूप खूप कौतुक. तर आमच्याकडून एक छानशी भेटवस्तू आहे तुला. हे आमच्या प्रोडक्शनचं नाव आहे पॅसिफिक ओशन प्रोडक्शन, चॅनलचं पण तेच नाव आहे. तर आमच्याकडनं एक छानशी भेटवस्तू आहे, तर तू ही खोलून प्रेक्षकांना पण दाखव. वाव वाव, किती छान पेन दिलंय. म्हणजे या पेनवर माझं नाव आहे सोनाली नाडकर. मी सुद्धा पॅसिफिक ओशन आणि प्रसादचे आभार मानेन की त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली. आणि माझा मोटिव्हच हा आहे की माझ्यासारख्या ज्या मुली आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचावे. आणि मी खात्री देते की मला खूप मोठी ऍक्ट्रेस असं नाही, पण एक चांगली ऍक्ट्रेस नक्की तुम्हाला बनवून दाखवेन. नाही, खूप खूप धन्यवाद सोनाली, तू इथं आलीस, आपुलकीने आमच्या एका फोनवरती रेडी झालीस आणि मन मोकळ्या गप्पा मारल्यास, मनात कुठे काही संकोच न ठेवता. तर मित्रांनो, हा सोनालीचा प्रवास होता म्हणण्यापेक्षा प्रवास सुरू आहे आणि तो असाच सुरू राहणार आहे. तिच्या प्रत्येक पुढच्या सर्व प्रवासासाठी तिला मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि असेच सेलिब्रिटी थोडे वेगळे, आम्ही ज्यांचा स्ट्रगल जो महत्वाचा आहे तोही ऐकायला हवा आपल्याला. जसं मी पहिल्या एपिसोडला सांगितलं की आपण सेलिब्रिटी लोकांचे बघतो, पण हे आमच्यासाठी सेलिब्रिटी आहेत, आपल्यातलेच आहेत. तर त्यांचाही प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक शुद्ध हेतू आहे. तर ह्या एपिसोड बद्दल तुम्हाला काय वाटतं ते एपिसोडच्या खाली कमेंट करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप सारे व्ह्यूज द्या. पहिल्या एपिसोडला तुम्ही खूप सारे व्ह्यूज दिले, ह्या एपिसोडला पण खूप सारे व्ह्यूज येऊ द्या. ही तुमच्या सगळ्यांना एक प्रेमळ विनवणी करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो.